नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे गावरान पद्धतीचा बेत म्हणजे तुरीच्या घुगऱ्या करणार आहोत। अगदी आपण जशी बीन्स करतो तशीच ही रेसिपी करणार आहोत, परंतु ही साधी सोपी अतिशय चवदार अशी रेसिपी आहे। यामध्ये आपण अतिशय गावरान अशी पद्धत वापरली आहे, परंतु या रेसिपी बरोबर तुम्ही 2 भाकरी नक्की खाणार। ज्यांनी आतापर्यंत तुरीची भाजी खाल्ली नाही त्यांनी सुद्धा ही रेसिपी करून पाहिली तर तुम्हाला नक्की आवडेल। तर त्यासाठी रात्रीच्या वेळी सर्वप्रथम 1 वाटी तूर आपल्याला छान अशी निवडून घ्यायची। येथे मी पांढरी तूर घेतलेली आहे, तुमच्याकडे लाल असेल तर ती घेतली तरी चालेल। त्यानंतर त्यावर आपल्याला अगदी कोमट पाणी करून घालायचं आहे। तूर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे झाकण ठेवून आपल्याला रात्रभर म्हणजे 8 ते 10 तास भिजून घ्यायची। आता सकाळी तुम्ही इथे पाहू शकता की तूर छान अशी आपली भिजून टम्म फुगलेली आहे। अगदी आपण चवळी जशी करतो तशीच ही फुगलेली आणि छान अशी दिसत आहे। आता आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्यानंतर शिजायला घालायची आहे। हे पहा, 2 पाण्याने छान अशी धुवून घेतल्यानंतर 2 लिटरचा कुकर घ्यायचा। त्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास किंवा पाऊण तांब्या पाणी घालून घ्यायचं। त्यानंतर धुवून घेतलेली तूर यामध्ये घालून घ्यायची। त्यावर चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्या 4 शिट्ट्या छान अशा कुकरला करून घ्यायच्या। आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता की आपली तूर छान अशी शिजलेली आहे। हाताने दाबून पाहायची। जर कुकरमध्ये ही व्यवस्थित झाली नसेल 4 शिट्ट्यामध्ये तर पुन्हा 1 ते 2 शिट्ट्या नक्की करून घ्या। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढण्यासाठी 12 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, शिजून घेतलेली तूर येथे एका छोट्या वाटीच्या प्रमाणात थंड करून घेतली आणि ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली। आता मिक्सरमधून याची छान अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। या पद्धतीने याची पेस्ट तयार करून घेतली। त्यानंतर कुकरमधून सर्व तूर आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायची। पुन्हा तोच कुकर गॅसवर ठेवायचा। त्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचं। गावरान पद्धतीने यामध्ये कट करून घेतलेला लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे घालून घेतले। त्यानंतर कट करून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालून घेतलं। सर्व आपल्याला छान असं फोडणीमध्ये येथे आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे पहा, फोडणी आपली छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। हे पहा, कढीपत्ता जर असेल तर घाला, नाही तर नाही घातला तरी चालेल। आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि सर्व एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे। सर्व एकत्र छान असं परतून झाल्यानंतर आता आपले फोडणीमध्ये आपल्याला सर्वप्रथम उकडून घेतलेल्या तुरी येथे घालून घ्यायच्या आहेत। कुकरच्या डब्यामध्ये ज्या आपण तुरी शिजवून ठेवल्या होत्या त्या सर्वप्रथम फोडणीमध्ये घालून घेतल्या। सर्व छान असं एकत्र मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं। सर्व एकत्र छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आता सर्व एकत्र छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला एक रस्स्याचा अंदाज येतो की आपल्याला कशा प्रकारचा रस्सा हवा आहे किंवा या भाजीमध्ये किती प्रमाणात पाणी बसेल। जर तुम्हाला रस्सा पातळ करायचा असेल तर अजून पाणी वाढवू शकता, नसेल करायचा तर नाही वाढवला तरी चालेल। त्यानंतर यावर कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची। गॅस येथे मोठा करून आपल्याला 1 उकळी आणून घ्यायची। छान अशी उकळी आल्यानंतर मंद गॅसवर 5 मिनिटं हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण जो मसाला घातला होता त्याचा अर्क आपल्या तुरीला उतरतो आणि भाजी आपली एकच नंबर तयार होते। आता मीठ सर्व एकत्र घातलं होतं म्हणून थोडंसं चव घेऊन पहा, गरज असेल तर पुन्हा घाला। आता यानुसार आपली येथे तुरीची भाजी येथे तयार झाली। गावाकडे अगदी सरभरीत आठवड्यातून एकदा तरी म्हटलं तर तुरीची भाजी नक्की केली जाते। तर तुम्ही नक्की करून पहा। ही भाजी तुम्ही भाकरी चपाती बरोबर, खिचडी बरोबर सुद्धा खाऊ शकता। अतिशय गावरान आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी आहे। मुलांना तर यामध्ये भाकर चुरून दिली तर ते हमखास खातात। त्यामुळे रेसिपी नक्की करून पहा। आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी राहा। एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।